मागे घ्या मागे सगळेच मागे या मागे सगळे प्रकार या इकडं इम्रान भाई यावर्षी आम्ही का अरे आलोय आणि निवेदन घेतलंय मी शांतपणे करून आपल्या ज्या तेरणा बचाव संघर्ष समितीने जे निवेदन दिलेलं आहे ते निवेदन मी स्वीकारलेलं आहे। याच्यामध्ये ज्या काही गोष्टी तुम्ही नमूद केलेल्या आहेत ते मी बोर्डापुढे मांडतोय आणि बोर्ड जो काही निर्णय घेईल तो तुम्हाला आम्ही कळू। हा एक विषय। दुसरा जे काही पेपरमध्ये आलेलं आहे त्याच्यावर मी काही लेखी कुणालाही प्रतिक्रिया दिली नाही। बोलता बोलता किंवा फोनवर विचारल्यामुळे मी सांगितले की बँकेची अडचण अशी आहे आणि थकबाकी खूप वाढलेली आहे, रिझर्व्ह बँकेचं लायसन्स धोक्यात आलेलं आहे, त्यामुळं हा एक पर्याय असं सांगितलंय। लगेच आम्ही काही कारखाना विकायला काढलेला नाही। आपला जीव वाचवायला दुसऱ्याचा घेऊन ये बरोबर। पेपरला बातमी आहे ना, दोन्ही बातम्या आलेत आहे ना की असं काही प्रस्ताव पण नाही म्हणून असं विचारतात कामगाराच्या पैशाचं काय कामगाराच्या पैशाचं बोला किती दिवस झाले आधी साहेबांचं सगळं बोलणं होऊ द्या मध्ये बोलला का ऐकून घ्या पुन्हा आपल्याला जी वाटतं ती बोला पुन्हा। तर बँकेची थकबाकी खूप वाढलेली आहे। बँकेचा NPA 70% झाला आहे। बँकेची थकबाकी साधारण 80%च्या वर गेलेली आहे। बँकेचा CRAR जो असतो तो -1.92 झालेला आहे। बँकेचा नेटवर्थ -37 कोटी रुपये आहे। त्यामुळं नाबार्ड CA यांच्याकडनं थकबाकी वसुली करण्यासाठी आम्हाला सूचना आहेत। तुम्ही जसं म्हणताय तसं इतर संस्थेकडं आमची थकबाकी फक्त 8 कोटी रुपयाची आहे आणि दोन्ही 4 साखर कारखान्याकडं आमचं येणं एकूण 626 कोटी आहे। बँकेच्या ठेवी 4 लाख ठेवीदारांच्या 470 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत। आज आम्ही ठेवीदारांना 2000 रुपये सुद्धा देऊ शकत नाहीत। आमच्यावर ठेवीदारांकडनं ग्राहक मंचामध्ये वेगवेगळे केसेस दाखल होत आहेत। माझ्या कर्मचाऱ्यांचा मागच्या 4 महिन्यापासूनचा पगार द्यायचा राहिलेला आहे आणि आमचं काय करतो तुमच्या कर्मचाऱ्याचं तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो। त्यामुळं बँकेकडे लिक्विडिटी नाही। जो आपल्याला CRR मेंटेन करावा लागतोय 4.5%, तो सुद्धा आमच्या रेग्युलर बेसवर मेंटेन होत नाही। रिझर्व्ह बँकेकडनं या बँकेला दर महिन्याला किमान 8 लाख ते 12 लाख रुपयाची दंड होत आहे आणि हे सगळं जिल्हा बँकेकडे थकबाकी वाढल्यामुळं थकबाकीची वसुली होत नसल्यामुळे ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा एक विषय चर्चेला आला होता की जर हे दोन्ही साखर कारखाने विक्री केले तर काय होऊ शकतं। फक्त चर्चा झाली आहे, याच्यावर अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही। ऐका ना बोलतो ना, अंतिम निर्णय काही झालेला नाही। त्याच्यावर तुळजाभवानीचा 15 वर्षाचा करार झालाय, तेरणेचा 25 वर्षाचा करार झालाय। तो करार मोडण्याचा त्याच्यामध्ये क्लॉज आहेत। जर ह्या लोकांनी कराराचं भंग केलं तर, त्यामुळे अजून तर कुठले भंग झालेले नाही। त्यामुळं करार रद्द करून विक्री करणं एवढं सोपं नाही। तरी पण बोर्डाने आम्हाला सांगितलंय की हे करताना तुम्ही वकिलांकडनं अभिप्राय घ्या। आम्ही DRAT मधल्या वकिलांना आणि हायकोर्टमधल्या सिनियर वकिलांना आम्ही पत्र लिहून या बाबतीमध्ये मार्गदर्शन मागितलेलं आहे। अजून तर काही मार्गदर्शन आलेलं नाही। जे येईल ते बोर्डापुढे सबमिट करू, त्याच्यानंतर जो काही निर्णय होईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येणारच आहे। तुमचे माणसं आहेत का कारखान्यावर? एक मिनिट। आंदोलन म्हणजे गेल्या 12 वर्षापासून तेरणा बंद होता। तुम्हाला सगळ्याला माहित आहे, तुम्ही त्याचे साक्षीदार आहेत। आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करून कारखाना चालू झाला, व्यवस्थित चालू आहे। 3-3.5 लाख क्रशिंग झाली, सगळे युनिट कारखान्याच्या जवळपास चालू झालेत आणि अचानक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्यावसायिक MD गोनशे यांनी अशी चर्चा चालू केली की आता तेरणा कारखाना विक्री काढायचा आहे।
मग तेरणा कारखाना विक्री काढायचा म्हणून आम्ही त्याला विरोध म्हणून या ठिकाणी आलोय. कारखाना विक्री काढायची गरज नाही. जिल्हा मध्यवर्ती बँकेला जे काही शासनाकडून पैसे येणार आहेत, आज आपण बघितलं तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्पाचा आकडा एवढा मोठा आहे की त्याच्यात 100-200 कोटी रुपये जर शासनानं वेगळ्या माध्यमातून बँकेला कारखान्याच्या निमित्तानं मदत केली तर आज कारखाना जगू शकते, बँक जगू शकते. आज कारखान्याची आमच्या 400 एकर जमीन आहे. सोलार सारख्या मोठ्या कंपनीला भाड्यानं द्या. आज त्याच्यातून कोट्यवधी रुपये येणार आहेत, ते बँकेकडे घ्या. बँकेला आज 1.5-2 लाख लोकांची उपजीविका असणारी संस्था संपवायची का? मग तुमच्या लायसन्सची तुम्हाला फिकीर आहे. आमचं तर असं म्हणणं आहे, संचालक मंडळ बरखास्त व्हावं लागतंय. डीसीसीचं लायसन्स कॅन्सल होऊ द्या. ही बँक लातूर डीसीसीला जाऊ द्या. पण शेतकऱ्याच्या कष्टातून, घामातून, कामगाराच्या रक्ताच्या थेंबातून तयार झालेला तेरणा कारखाना, तुळजाभवानी कारखाना जिवंत राहायला पाहिजे. धनदांडग्याकडे कर्ज आहेत ते तुम्ही वसूल करावं, हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलोय. यापुढे जर ह्यांनी हा निर्णय घेतला तर यापेक्षा लोकशाही मार्गाने मोठं तीव्र आंदोलन होईल, एवढंच तुम्हाला या माध्यमातून सांगायचं. आज तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सर्व कामगार, शेतकरी, सभासद जे बँक असं वर्तमानपत्रातून निदर्शनात आलं की बँक कारखाना विकणार आहे, त्याचा विरोध करण्यासाठी इथे आलेला आहे. मूळतः बघितलं तर जेव्हा कारखाना भाडेतत्वावर दिला त्यावेळेस कारखान्याकडे जी थक हमी होती त्या थक कर्ज होतं, तर कर्जाच्या हिशोबानं हिशोब करूनच 25 वर्षासाठी अगोदर 15 वर्षासाठी द्यायचं ठरलं होतं. परंतु कर्ज जास्त असल्यामुळे ते फिटत नव्हतं, म्हणून 25 वर्ष करण्यात आलं. आणि केल्यानंतर देखील जर कारखाना विकत असतील तर हा चुकीचा आहे आणि ह्या निर्णयाला आम्ही विरोध म्हणून इथं आला आहात. जर ह्यांनी हा निर्णय पुन्हाच लावूनच धरला बँकेने तर आम्ही तीव्र ह्याच्यामध्ये आम्ही लढा उभा करू आणि यांचा हा डाव हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही.